रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। मागे आपण पाहिलं सुनेला वेगळं द्यायचं, म्हणजे वेगळं राहायला द्यायचं मुलाला सुनेला। हो, ते योग्य आहे, पण त्यांच्यावर सुनेला आपण थोडीशी हेल्प करणं पण गरज। त्याच्याशी आपण दुश्मनी म्हणून वेगळं नाही द्यायचं, की त्यांना त्यांचा खर्च चालवणे, मुलं सांभाळणे हे कळले पाहिजे। आणि त्यांना आपण सगळंच घरातलं आईवडील असल्यावर मुलं अजिबात लक्ष देत नाहीत घरात। त्याच्यामुळे ते वेगळे राहिल्यानंतर पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडते, की आता आपल्याला धान्य आणलं पाहिजे, आपल्याला भाजी आणली पाहिजे, घरात सर्व वस्तू आणल्या पाहिजे। तसं आईवडील असताना चट आई आणि चट वडील आणतील, अशा प्रकारे मुलं बेजबाबदार होतात। वीज बिल भरणे आणि आता स्वतःचं घर असतं तर घरपट्टी भरणे हे सुद्धा त्यांना कळले पाहिजे। आणि आईवडील असताना त्यांना त्याची अजिबात जबाबदारी करीत नाही आणि त्यांनी कष्ट करायला टाळतात आणि आई ते आराम करायला पाहतात, की चट आईबाप करतील, आपल्याला नको खर्च करायला। अशा प्रकारे मुलं वागतात, म्हणून त्यांना आपण वेगळं देतो। वेगळं दिल्यानंतर काही गोष्टी आपण अडचणीलाही सासूनी उपयोगी पडलं पाहिजे, किंवा ती आजारी पडली किंवा मूल आजारी पडलं तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सासूनी। सासूला माया नसते असं नाही ना, पण सुनेला वाटतं की सासूला माया नसते, ती प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगते, पण सासूला पटकन ती सांगत नाही, जेवलं का म्हणून सुद्धा विचारित नाही। तर आपण तरी का बरं मग असं आपल्यालाही वाटतं, पण त्यांच्यात आपल्यात फरक आहे। आपण त्यांच्यापेक्षा 25-30 वर्षांनी मोठे, ते आपल्यासाठी लहानच आहेत, तर तिला काही समजत नाही व समज येण्यासाठी आपल्याला थोडी हेल्प करणं गरजेचं आहे, मान पान बाजूला ठेवून। कारण काही सासू आपण फारच करतात, की तिनेच आपल्याला मान दिला पाहिजे, तिने आपला सत्कार केला पाहिजे पार, असं नसतं। सासू ही आईच असते, मुलाची आई काय आणि मुलीची आई काय। मुलाची आई असते, तिला पण माया असते, पण ते असं झालेलं आहे की सासू म्हणजे एकदम इंचासारखी धरलेली, की सासू वाईट असं नसतं। सासूलाही माया असते, हे सुनेने समजून घेतलं पाहिजे। वेगळं राहिलं तरी तिने 4-8 दिवसातून येऊन सासऱ्याची विचारपूस केली पाहिजे, की कसं आहे, काय आहे तुमचं, किंवा थोडंसं लक्षही दिलं पाहिजे। अशा प्रकारे मोठी सून असेल तर तिने पण दिलं पाहिजे, लहान असेल तर तिने पण थोडंफार लक्ष, दोन्ही सुनांमध्ये कोणीतरी आईवडिलांना पाहिलं पाहिजे, त्यांचा मान ठेवला पाहिजे। आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्या पुढं करणं केलं तर त्यांना वाटतं आपल्यासारखं कुणीच नाही, सुनांना पण। त्याच्यामुळे सासूही पण थोडी बेऊन राहते, नको बाई आपलं पण हे राहत नाही, आपला पण मर्यादा राहत नाही। तर त्याच्यासाठी आपण पण थोडंसं मायाळू पण राहिलं पाहिजे आणि थोडं कडक पण राहिलं पाहिजे सासूनी। मग त्याच्यामुळे त्यांच्याही संसारात ते व्यवस्थित करतात, थोड्या भीतात आणि थोडंसं नीटपणे संसार करतात। कारण इथे आले की सासरी राहत असले एकत्र की नासधूस करतात, चट आणि सासू, तर स्वतःच्या घरी ते कसं जपून वापरतात। म्हणून वेगळं राहणं गरजेचं हे मी तुम्हाला सांगितलंच होतं। आणि त्याच्यासाठीच की त्या घरी ते वाटीचा भात लावायचा तर घरी अर्धी वाटीच लावतील, कारण का तो वाया जाईल। इथं वाया गेलं तर चढ सासू आणील, सासरे आणतील, अशा प्रकारे मुली वागतात। त्याच्यामुळे त्यांनी वेगळं राहणं गरजेचं आहे असं मी सांगितलं होतं। तर काहींना पटलं तर काहींना पटलं नाही, तर त्याच्याबद्दल सॉरी, माझ्याकडून काही चुकले असेल। पण माझं हे मनाचं कल्पनाच अशी की त्यांनी वेगळं राहून त्यांचा संसार व्यवस्थित आणि काटकसरीनेही केला पाहिजे, ते पण त्यांनी आत्तापासूनच शिकलं पाहिजे। म्हणजे घरेदार आणि बाकीचं पोरांचं शिक्षण सगळं महागलेलं आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी होणं गरजेचं आहे, की काटकसरीने संसार करणं गरजेचं आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।